नमस्कार. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिंधुदुर्गचे माणिक मोती या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी हेमंत मराठे आपणा सर्वांचं स्वागत करतोय आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या या सिंधुदुर्गचे माणिक मोती या कार्यक्रमाची रूपरेषा अर्थातच या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी आपला वेगळा ठसा उमटवला अशा व्यक्तींशी आम्ही या चर्चासत्रामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये चर्चा करतो. आणि आज एका नाट्यक्षेत्राशी अर्थातच दशावतार नाट्यकलेशी जोडलेलं एक युवा नेतृत्व किंवा उदयोन्मुख कलाकार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते गौरव शिर्के आज या सिंधुदुर्गच्या माणिक मोती या चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत आहेत. नमस्कार शिर्के, तुमचं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. दशावतार नाट्य कला ही खूप वर्षापासून चालत आलेली एक कोकणची कलेतील एक महत्त्वाची कला आहे. तर या कलेकडे तुम्ही तरुण आहात, उदयोन्मुख आहात, या कलेकडे तुम्ही कसे वळलात आणि तुम्हाला या कलेसंदर्भात मनात आवड निर्माण कशी झाली? मी कलेकडे या कसा वळलो, वास्तविक बघायला गेलं तर आमचे आजोबा राजाराम शिर्के यांना दशावतार कलेची आवड होती, पण दशावतार मंडळ स्थापन नव्हतं. मग ते जे जुने कलाकार होते जसे बाबुराव आशेकर, जयसिंग राणे अशा सगळ्या कलाकारांना एकत्र घ्यायचे आणि आपल्या वाडीत एक नाटक करायचे. त्यानंतर ऐतिहासिक नाटकं, पडदे नाटकं, खूप नाटकं त्यांनी केली आणि त्यांची इच्छा होती की आपली स्वतःची दशावतार कंपनी असावी. त्यांचं ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न माझे वडील म्हणजे भाई शिर्के त्यांनी पूर्ण केलं आणि महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी ही स्वतःचं मंडळ माझ्या वडिलांनी स्थापन केलं. रक्तातच कला असल्यामुळे आणि घरातच दशावतार असल्यामुळे जसं मातीकडे जोड घेते त्याचप्रमाणे माझ्या अंगातही कला आणि म्हणजे एखादे कुटुंबामध्ये एखादे डॉक्टर असेल तर त्याची पुढची पिढी डॉक्टर होते, वकील असले तर वकील होते, तसंच पिढी ज्यात म्हणजे परंपरेने चालत आलेली कला आहे. अगदी त्यामुळे तुमच्या रक्तातच कला भिनलेली आहे. मात्र ही कला जोपासत असताना किंवा या कलेमध्ये तुम्ही नाट्य सादर करत असताना कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव आले, कोणाचं मार्गदर्शन मिळालं आणि खास करून कोणाचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवलात आणि या कलेकडे वळलात? खरं सांगायचं गेलं तर पहिल्यांदा मी दशावतारमध्ये काही करिअर करेन किंवा दशावतारमध्ये मी भूमिका करेन असं माझ्या मनात पण नव्हतं. ज्यावेळी मला सुट्टी असायची शाळेत असताना 4वी 5वीच्या दरम्यान ज्यावेळी मला सुट्टी असायची त्यावेळी मी वडिलांबरोबर जायचो. वडिलांबरोबर जात असताना मेकअप करताना मी समोर बसायचो. ते काय करतायत, कसे मेकअप करतायत किंवा कोणत्या पद्धतीचे रंग वापरून कशी कलाकृती करतायत हे पाहायचो. पाहत असताना एका कलाकाराला मी सहज म्हटलं की ते तसं करू नको, असं कर, छान दिसे. त्या कलाकाराने मला बोलला की तू दशावतार कधीपासून करतोयस, काल सकाळचा मुलगा तू काय मला दशावतार शिकवणार, नाग आपटलंस तरी तुला दशावतार करायला जमणार नाही. तेव्हाच मी ठरवलं याला काहीतरी करून दाखवायचं. ती जिद्द मनात पकडली आणि तिथूनच ठरवलं की पुढे करिअर करायचं तर ते दशावतारमध्येच करायचं आणि तिथनं सुरुवात केली. 5वीत असताना म्हणजे थोडक्यात तो जो ती व्यक्ती जी होती म्हणजे आपण म्हणतो निंदकाचं घर असावे शेजारी, त्यांनी तुमची निंदा केली, थोडक्यात चेष्टा केली किंवा मस्करी केली आणि तुमचा स्वाभिमान कुठेतरी जागृत झाला आणि त्या स्वाभिमानातून एक उदयोन्मुख नाट्य कलाकार उदय झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अगदी सत्य आहे. तेव्हा मला त्याचा राग आलेला, पण आज मी त्याला धन्यवाद देतो कारण त्याच्यामुळे मी इथे उभं आहे. त्याने जर त्यावेळी मला डिवचलं नसतं तर आज कलाकार तुमच्यासमोर गौरव शिर्के दिसला नसता. ही कला आहे ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे. त्यावेळीची कला म्हणजे रॉकेलच्या बत्त्यांवर त्या ठिकाणी नाट्यकला सादर केली जायची. मग बल आले, आता हॅलोजन, LED आणि आता वेगवेगळे ट्रिक सीन असा बदल होत गेला. कशा पद्धतीने बदल तुम्ही हा पाहत आलात किंवा पहिलीची जी कला होती पुरातन कला त्याच्यानंतरची 20-25 वर्षानंतरची कला आणि आताची ट्रिक सीन किंवा इतर त्याच्यात होत चाललेले बदल त्याकडे कसं बघताय तुम्ही? ज्यावेळी मी दशावताराला सुरुवात केली त्यावेळी जो जुना काळ होता म्हणजे गॅस बत्ती किंवा रॉकेल बत्ती याच्यावर जो नाट्यप्रयोग चालायचा तो बंद झालेला होता. त्यावेळी हॅलोजन किंवा बल्बवर नाट्यप्रयोग चालायचे आणि जेव्हा मी सुरुवात केली नाटकासाठी तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोक्यात असं वेळ होतं की मी व्हिलन करणं, मला व्हिलनी भूमिका साकारायची आहे दशावतारात. त्यासाठी मी वेगवेगळ्या व्हिलनाची भूमिका पण साकारली म्हणजे ब्रह्मराक्षस म्हणा, यक्ष, यक्षिणी, काळूबाई असे अनेक भूमिका मी साकारल्या. पण एक दिवस काय झालं, बांद्याला बाजारपेठेत नाटक होतं आणि त्या बांदा बाजारपेठेत आपले सोनुर्ली गावचे ग्रामसेवक आहेत मुकुंद परब यांनी मला सांगितलं की मला नारद करण्यासाठी कोण मिळत नाही. मी पण अनेकांना कॉन्टॅक्ट केला पण कोणी मिळेना. त्यावेळी त्यांनी जर सहज म्हटलं तुला गाणी म्हणायला येतात, तुझा आवाज चांगला आहे, तू नारद कर, मी काय ते बाकीचं बघतो.
माझ्याबरोबर व्हिलन करण्यासाठी तेच होते आणि त्यांच्या हाताला धरून मी पहिल्यांदा स्टेजवर नारदाची भूमिका साकारली. पहिल्याच माझ्या नारदाच्या भूमिकेला लोकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. त्यावेळी आपले कोनशी गावचे मयूर जोशी हे राजपाट करतात, उत्कृष्ट राजपाट करतात, ते सुद्धा आमच्याबरोबर होते आणि त्यांनी देखील एवढं मला सांभाळून घेतलं आणि त्या पहिल्या नाटकात पहिल्या नारदाच्या भूमिकेला पहिल्या गाण्याला मला 1200 रुपये बक्षीस होतं. आणि तिकडनं मी ठरवलं की जर एखादा मार्ग दाखवणार, प्रत्येकाला कसं लाईफ चेंजर कोणतरी पाहिजे. गॉडफादर मुकुंद परब यांच्या रूपाने तुम्हाला नारदाच्या भूमिकेसाठी गॉडफादर मिळालं. नक्कीच त्यांनी आपल्याकडची पूर्ण ड्रेस म्हणा किंवा मेकअपचं साहित्य, माळा सगळं आपल्याकडचं दिलं. तू फक्त येऊन तिथे उभा राहा, तुला काय लागेल ते मी देतो. आणि या परिस्थितीत मी तिथे उभा राहिलो आणि त्यांच्यामुळेच गौरव शिर्के आज अनेक स्पर्धेमध्ये नारदासाठी 1 नंबर किंवा 2 नंबरची बक्षिसं घेतोय. या सगळ्यात मूळ कारणीभूत कोण असतील तर ते मयूर जोशी आणि आपले मुकुंद परब. सर्वांना एक उत्सुकता असते दशावतारी कला किंवा दशावतारी नाट्यप्रयोग बघण्यासाठी. अनेक लोक मुद्दामून येतात, लांबून येतात. त्यांना एक उत्सुकता असते. काही जणांना जे नवीन बघतात, नव्याने प्रयोग बघतात किंवा पहिल्यांदाच नाट्य बघतात, त्यांना एक उत्सुकता असते की या पूर्ण नाटकाला स्क्रिप्ट नाही, कुठेही लिखाण नाही. एखादा नाटक करण्याआधी एक चर्चा होते आणि ठरतं की तू हा पार्ट करायचा, हा भाग लावायचा आहे आणि अशी आख्यायिका आहे आणि त्याच्यावर तुम्ही एवढं सगळं बोलताय. हे बोलत असताना सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका असते किंवा एक प्रश्न निर्माण होतो की एवढं सगळं बोलत असताना त्यामध्ये कोणताही इंग्रजी शब्द येत नाही. आपण व्यवहारात जरी बोलत असलो तरी एखादा इंग्रजी शब्द आपण बोलतोच, एक 5-10 वाक्यानंतर एक तरी इंग्लिश शब्द येतोच. मग त्यावेळी तुम्ही ते कसं बॅलन्सिंग करता? कारण तुम्ही पण व्यवहारात बोलत असताना इंग्रजी शब्द येतच असतील बोलण्यात, मग त्यावेळी तुम्ही बॅलन्सिंग कसं करता? आणि दुसरा एक प्रश्न असतो की त्यामध्ये नाटक जो करतो, म्हणजे तुम्ही नारदाची भूमिका करताय, तर तुमचा मेकअप हा तुम्हाला करावा लागतो, तुमची बॅग तुम्हाला सांभाळावी लागते आणि त्यातून तुमचं मेकअपचं सामान, त्याचे सगळं वेशभूषा ह्या सगळ्या तुम्हाला आणाव्या लागतात. तर त्याची तयारी कशी करता? इतर नाटकांना त्यांचा मेकअप मेन हा वेगळा असतो, मात्र तुम्ही तुमचा मेकअप करताय, त्यामुळे हे दोन कसं बॅलन्स करताय तुम्ही? तसं बघायला गेलं तर दशावतार या कलेसाठी कुठेही शिबिर किंवा प्रशिक्षण किंवा त्याचं कुठेही वेगळी अकॅडमी नाही. ही कला जी आहे ती आपण एक दुसऱ्याची बघून शिकत आलेलो. त्यामुळे दशावतार कलेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुशिष्य परंपरा, ती अजूनपर्यंत टिकून आहे. प्रत्येक कलाकाराचा कोणी ना कोणीतरी एक गुरु आहे आणि त्याचा आदर्श घेऊनच तो या कलेत उतरलेला आहे. तसे आमचे पण अनेक गुरु आहेत. ज्यावेळी मला म्हणजे तुम्ही आता म्हणालात की मेकअप स्वतः करावा लागतो, या मेकअपच्या बाबतीत माझा गुरु जर तुम्हाला सांगायचा झाला तर कैलासवासी बाबी कळिंगन, नटवर्य नटश्रेष्ठ यांचा नातू जो सध्या उत्कृष्ट खलनायक करतो, ओमकार उर्फ शांती कळिंगन, याने पहिल्यांदा मला मेकअप कसा करावा ही कला त्याने मला शिकवली. मेकअप दशावतारात कसा करावा, त्यानंतर स्टेजवर उभं कसं राहावं, संवाद फेक आपली कशी असावी, कुठचं वाक्य बोलताना केवढं वजन असावं, हे सगळं मला त्याने शिकवलं. आणि दुसरं जर सांगायला गेलं तर तुम्ही म्हणतात की बोलताना तुमचं एकही इंग्लिश शब्द येत नाही किंवा हिंदी शब्द येत नाही, मालवणी शब्द येत नाही. याच्या मागचं कारण म्हणजे भगवंताची खरोखर देणगी आहे. कारण याच्या मागचं कारण आम्हा दशावतारी कलाकारांना सुद्धा माहीत नाही. याला कारण काय माहिती आहे? ज्याला काढता सुद्धा येत नाही असे पण कलाकार आहेत दशावतारी. ज्याला काही जणांची पूर्ण आयुष्य या कलेसाठी वाहिलेलं आहे. एकमेव हाच आशेचा किरण किंवा पूर्ण आयुष्य उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या कलेकडे काही जण आहेत. असे अनेक कलाकार आहेत जे कधी शाळेत पण गेले नाहीत. ज्या कलाकारांना बक्षीस जर लिहून दिलं तर ते वाचता सुद्धा येत नाही असे पण कलाकार आहेत. पण एकदा कलर चेहऱ्याला लावला किंवा ती वेशभूषा केल्यानंतर जेव्हा त्यांचा पाय रंगमंचावर पडतो तेव्हा स्वच्छ असं एखाद्या ब्राह्मणाप्रमाणे ते संस्कृत बोलू शकतात. एवढी त्या गणपती गजाननाची आपल्यावर कृपा आहे. तुम्ही आत्ताच बोलता बोलता एक महत्त्वाचा मुद्दा पटकन बोललात आणि तो माझ्या पटकन लक्षात आलेला आहे. अकॅडमी म्हणजे प्रत्येक एक क्रिकेट असेल किंवा इतर नाट्य म्हणजे जी व्यावसायिक रंगमंचावर नाटकं केली जातात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या अकॅडमी आहेत किंवा कलाकार निर्माण करण्यासाठी अकॅडमी आहेत आणि दशावतार कलेसाठी कुठेही अकॅडमी नाही. तर आता तुम्ही उदयनमुख तरुण कलाकार आहात, तर अशा प्रकारची अकॅडमी असावी का तुम्हाला काय वाटतं? निश्चितच असावी आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी याच्यासाठी आम्ही एक पायासुद्धा रोवला, आम्ही सुरुवातसुद्धा केली. असेच जे माझे मित्र आहेत काही म्हणजे जे दशावतार कलाकार आहेत, दशावतार प्रेमी आहेत, अशा सगळ्या माझ्या मित्रांनी एक माझा व्हॉट्सअप ग्रुप बनवला, गौरव शिर्के फॅन्स ग्रुप. आणि त्या फॅन्स ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी श्रावणात, गेल्या वर्षी आपण घेतला, यंदा कोरोनाच्या महामारीमुळे तो घेता आला नाही, पण अशा 5 दिवसाचं आम्ही एक शिबिर राबवतो. त्या शिबिरात जे नवनवीन कलाकार आहेत ज्यांना दशावतार शिकायचं आहे, वेशभूषा, रंगभूषा, बोलावं कसं, दशावतारमध्ये आपल्या रंगमंचावर चालावं कसं, गायन कसं करावं,
या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देण्यासाठी आम्ही सिंधुदुर्गातील दिग्गज कलाकार म्हणजे सुधीर कळिंगण, दत्तप्रसाद शणे, त्यानंतर आपले सुधीर तांडेल, संतोष रेडकर, आपले हार्मोनियम वादक प्रभाकर दळवी, पकवादक गजानन देसाई, त्याचप्रमाणे तालरक्षक विनायक सावंत, असे म्हणजे सिंधुदुर्गातले दिग्गज कलाकार. ते एवढे कलाकार मोठे आहेत, पण कधी जरी तुम्ही गेलात आणि त्यांना विचारलं काका हा माझा नाट्यप्रयोग आहे, ही भूमिका मी कशी साकारू, कुठच्याही प्रकारचं पाठीपुढे काही न ठेवता जे काही आपल्याला माहीत असेल असे सांगणारे हे कलाकार आहेत. त्या कलाकारांना आम्ही एकत्रित आणून नवीन कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिर आम्ही राबवतो. पण असा आपल्या जसा मी राबवतो तसाच जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर सरकारने किंवा आपल्या अकॅडमीने एक दशावतार प्रशिक्षण शिबिर किंवा दशावताराची एक अकॅडमी असावी, जेणेकरून हे जे नवनवीन कलाकार येत आहेत त्यांच्यासाठी एक शिक्षणाचं साधन बनेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील किंवा या कलेकडे वळल्यानंतर, पदार्पण केल्यानंतर पहिला कोणता नाट्यप्रयोग केला, कुठे केलात आणि त्याची तयारी तुम्ही कशी केली होती आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये तुम्ही कोणती भूमिका साकारली होती? अगदी माझ्या आवडीचा प्रश्न तुम्ही विचारलात. कारण कुठेही जरी मी गेलो तरी याचा उल्लेख मी मुद्दाम करतो. कारण पहिला नाट्यप्रयोग नंतर मी कितीही करू दे, पण ज्यावेळी स्टेजवर मी पदार्पण केलं ते म्हणजे माझा सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गाव गोठवेवाडी, आणि त्या गोटेश्वर मंदिराच्या समोर मी माझ्या जीवनातील दशावतारातली पहिली भूमिका साकारली. नाटक होतं वाल्ल्या कोळी, आणि त्या वाल्ल्या कोळीच्या मुलीची भूमिका मी साकारली होती त्या रंगमंचावर. तुम्ही स्त्री पार्ट पण करताय? फक्त एकदाच केलं. सुरुवात केली, एक डेअरिंग केलं आणि दशावतार कलेत एक सुरुवात केली. जाताना स्टेजवर मी मागे उभा होतो, त्यावेळी मी होतो 5वीत. म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही स्त्री पार्ट केलाय, नारदाची भूमिका करताय म्हणून सांगताय, म्हणजे पार्ट पण करताय, म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका, म्हणजे एके ठिकाणी सगळं काही आहे असं तुमचं, म्हणजे स्त्री पार्ट करण्याची तुमची तयारी आहे, नारदाची आहे. पण पहिला प्रयोग करत असताना तुम्ही त्याची तयारी कशी केलीत आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर आलात प्रयोगासाठी तेव्हा तुमच्या ओळखीचे लोक असतील, त्यांनी एक हुल्लडबाजी केली असेल, शिट्ट्या टाळ्या वाजल्या असतील तुमच्यासाठी, त्यावेळी तुम्ही ते कसं पेललात आणि एक डेअरिंग कसं आलं तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळी माझा प्रवेश म्हणजे ज्यावेळी माझी एंट्री वाजल्यानंतर 2 ते 3 मिनिटात स्टेजवर जायचं असतं. 15 मिनिटं झाली तरी मी पडद्याच्या मागेच होतो. आता जाऊ की मग जाऊ, मला काहीच समजत नव्हतं. माझे बाबा होते जे जिथे मेकअप करतात तिथे, त्यांच्या लक्षात आलं की हा जायला घाबरतोय. तिथे आले, माझ्या हाताला धरलं आणि स्टेजवर ढकलून दिलं. स्टेजवर ज्यावेळी मी गेलो त्यावेळी सगळे गावातलीच माणसं होती, उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. माझे काही शब्द चुकले सुद्धा, काही वेळी मी अडखळलो, पण कोणत्याही प्रकारचं हास्य किंवा कोणत्याही प्रकारची शिट्टी त्यांनी न वाजवता, नवीन एक कलाकार आहे आणि शिकण्याची वृत्ती घेऊन स्टेजवर आलाय या उद्देशाने त्यांनी मला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. त्याच्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला दशावतार कलेबद्दलचा, किंवा लोक मला एक्सेप्ट करतायत हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मी अजून जोमानं त्यात सुरुवात केली. तुम्ही स्त्री पार्ट केला म्हणताय, मात्र आता तुम्ही रेग्युलर बोलत असताना तुम्हाला स्त्री पार्ट करताना थोडासा आवाज म्हणजे लेडीज सारखा काढावा लागतो, तर ती किमया कशी करता किंवा ती प्रॅक्टिस कशी करता तुम्ही? त्यावेळी ज्यावेळी मी ही स्त्री पात्राची भूमिका साकारली त्यावेळी छोटे स्त्री पात्राची भूमिका होती, ती 5वीत होतो, त्यामुळे आवाजच माझा बारीक होता. त्यावेळी ते चालून गेलं. पण तुमचा एक मगाशी प्रश्न आला की तुम्ही स्त्रीपात्र पण करता, नारद पण करता, राजपाट पण करता, छोटा पॅकेट बडा धमाका. हे करावं लागतं, याच्या मागे कारण काय माहिती आहे? जसं मी एक कलाकार आहे तसं मी एका कंपनीचा मालक म्हणून पण आज काम करतोय. महापूर दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी मालक भाई शिर्के पण आज सगळी धुरं त्यांनी माझ्या हातात दिली आहेत आणि मी स्वतः सांभाळतोय. कधी कुठच्या कलाकाराला काही अडचण येईल किंवा कधी कुठच्या कलाकाराचा काही प्रॉब्लेम येईल काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मालक हा 4 अंगांनी पूर्ण हवा आणि तो मी आहे. मी दशावतार नाटकात पकवाद सुद्धा वाजवतो, झान सुद्धा वाजवतो, राजपाट, नारद, वेळ पडल्यास मी विलन पण करू शकतो, एवढी माझी तयारी आहे. राजपाट करत असताना किंवा नारद जी भूमिका साकारत असताना एखादं गीत किंवा नाट्यगीत म्हणावं लागतं. आमच्या आता जी चर्चा बघतात त्या दर्शकांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा तुमचे जे फॅन आहेत किंवा तुमची कला ज्यांना आवडते तेही आज हा कार्यक्रम बघत असतील, तर त्यांच्यासाठी एखादं नाट्यगीत किंवा एखादं गीत म्हणाल का? नक्कीच. ज्या माझ्या गाण्यानं, ज्या माझ्या गीतानं नारद ही ओळख मला करून दिली, म्हणजे ज्याने दशावतारात हे गाणं गौरव शिर्केने बाबा पहिल्यांदा आणलं. जुने नारद म्हणायचे, पण त्यानंतर नवीन पिढीत गौरव शिर्केने हे गाणं आणलं अशी लोकांची प्रतिक्रिया झाली. आणि त्यानंतर माझे गुरु म्हणजे नारदाचे माझे गुरु दत्तप्रसाद शणे यांनी पण अनेक वेळा ते गाणं म्हण, मला ते ऐकायचंय अशी अपेक्षा नाटकाच्या ठिकाणी येऊन केली. असं एक गाणं आहे, ते मी तुमच्यासमोर सादर करतो.
मासा तळमळे पाण्याविना तैसे झाले माझ्या मना. मासा तळमळे पाण्याविना तैसे झाले माझ्या मना. मासा तळमळे पाण्याविना तैसे झाले माझ्या मना. कधी भेटसी नारायणा नारायणा नारायणा. कधी भेटसी नारायणा नारायणा नारायणा. मासा तळमळे पाण्याविना तैसे झाले माझ्या मना. खूप सुंदर. मासा तळमळे पाण्याविना तैसे झाले माझ्या मना. अतिशय सुंदर. मात्र आतापर्यंत तुम्ही किती नाट्यप्रयोग केलेत आणि हे नाट्यप्रयोग करत असताना तुम्ही एखादं गीत गायलं आणि ते खूप लोकांना भावलंय, असं एखादं गीत आहे का? आणि तेही आम्हाला ऐकायला आवडेल. असं एखादं गीत म्हणायचं झालं तरी सध्या मी आता 4 वर्ष झाले राजपाट करतो आणि नारद करून राजपाटाकडे वळताना मला खूप कष्ट घ्यावे लागले. कारण नारद हे पात्र असं आहे की जणू त्याच्या पायाला स्प्रिंग असते, लवचिकता असते. हा, एका जागेवर तो स्थिर नाही. आणि त्या पद्धतीने मी तो म्हणजे माझे आदर्शच तसे होते. आपले माननीय श्री विठ्ठल गावकर ज्यांचा पहाडी आवाज आहे, त्याप्रमाणे आपले माननीय श्री कांता मेस्त्री जे अजून पण 16 वर्षाचेच आहेत, त्याप्रमाणे आपले दत्तप्रसाद शणे यांचे मी नारद करताना आदर्श ठेवलेले. पण मी दत्तप्रसाद शणे यांना माझा गुरु किंवा यांना माझा आदर्श का मानला, याच्या मागचं कारण म्हणजे जे मला साकारायचं होतं ते मला त्यांच्यात दिसत होतं. नारद आणि राजपाट या दोन्ही भूमिका ते साकारत होते आणि म्हणूनच मी त्यांचा आदर्श ठेवून पुढे आलो. त्यानंतर मी राजपाट करताना अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो, त्यांचे अनेक प्रकारचे त्यांचे सल्ले घेतले आणि त्या प्रकारचा मी राजपाट सादर केला. कारण नारद ही व्यक्तिरेखा रेखाटताना आपल्याला एकदम लहान मुलासारखं वागावं लागतं आणि राजपाट म्हणजे एखादा राजा म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या जिल्ह्याचा किंवा त्या देशाचा तो पंतप्रधान किंवा त्या पद्धतीने वागावं लागायचं. सगळ्या जबाबदाऱ्या मग तसं वजन बोलण्यात चालण्यात आलं पाहिजे. हे सगळं करत असताना आमच्या गुरूंचंच म्हणजे शणैंचंच मी एक गाणं घेतलं होतं जे आपल्या कट्यार काळजात घुसल्या नाटकात आहे, तेजोनिधी लोह गोल. ते गाणं मला आपल्या ह्याच्यात म्हणजे वेर्ले गावात 3 वेळा वन्स मोर आला त्याचा आणि 3 वेळा ते गाणं माझ्याकडनं म्हणून घेतलं. ते गाणं मी एक तुमच्यासमोर छोटंसं सादर करतो. तेजो निधि लोह गोल भास्कर है गगन राज. तेजो निधि लोह गोल दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवन आज. झगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज. भास्कर हे गगन राज. तेजो निधि लोह गोल. तेजो निधि लोह गोल. तेजो निधि लोह गोल. खूप सुंदर. आपण या कलेकडे वळत असताना एक जसे तुमचे प्रयोग होत जातील तसे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन जाईल, वेगवेगळे अनुभव येत जातील. मात्र एखादा असा अनुभव शेअर कराल का की तुमच्यामध्ये जे आता होत चाललेला बदल आहे किंवा होत चाललेला जो डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट होण्यासाठी असा एखादा किस्सा तुमच्या आयुष्यात घडला का? म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की जे आपली मेकअप करत होते त्यांना तुम्ही बोललात की असं करू नका, त्यांनी तुम्हाला तसं डिवचलं, तसं आणि कोणी डिवचलंय का? त्याचा तुमच्या जीवनात चांगला परिणाम झाला? अगदी झालाय. ज्यावेळी डिंगणे गाळेलला आमचं नाटक होतं, विठ्ठल गावकरांचं अगदी प्रसिद्ध गाणं आहे अधांतरी झुलेंदे बंगण. प्रत्येक लहान मुलापासून प्रत्येकाला ते माहिती. अगदी मी जशाक तसं ते गाणं म्हणायचो त्यावेळी, कारण कानातच बसलेलं होतं. कारण आता नाही याला कारण आहे, मी सांगू शकतो तुम्हाला. ते जशाक तसं मी म्हणायचो त्यावेळी. पण एकाला माझ्याबरोबर जो मित्र होता ज्याला मी नाटकासाठी घेऊन गेलो, त्याला सांगितलं तू शूटिंग कर, कारण मला ते गाणं उद्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर शेअर करायचं आहे, त्यासाठी ते शूटिंग कर. शूटिंग गाणं झालं आणि ज्यावेळी मी दुसऱ्या दिवशी येऊन घरी ऐकत होतो गाणं, ऐकताना गाणं अगदी व्यवस्थित होतं. पण जो शूटिंग करत होता माझा मित्र, त्याच्या मागे 2-3 माणूस उभे होते. त्यांचे असे शब्द माझ्या कानावर पडले, अरे ह्यो विठ्ठल गावकरच मरे, ह्याचा आपला काय आहे ह्याच्याकडे, या सगळा विठ्ठल गावकराचाच म्हणता. तेव्हा मी ठरवलं मी गौरव शिर्के ही माझी ओळख केव्हा निर्माण होणार, जेव्हा मी माझं काहीतरी करणार, जेव्हा मी स्वतःची व्हरायटी काहीतरी दशावतारात आणणार, तेव्हाच मी गौरव शिर्के या नावाने ओळखणार. आणि म्हणूनच तेव्हापासून ठरवलं की दुसऱ्याने प्रसिद्धीला आणलेलं
किंवा दुसऱ्याने स्वतःचे कष्ट करून म्हणजे स्वतः एखादं गाणं लिहितो किंवा गाथ्यात वगैरे स्वतः शोधून आणतो, मग दुसऱ्याने आणलेलं गाणं किंवा दुसऱ्याने प्रसिद्ध केलेलं गाणं आपण म्हणायचं नाही. तोडकं मोडकं का असेना स्वतः काढायचं, स्वतः शोधायचं आणि स्वतः ते प्रसिद्धीला आणायचं. आणि तो माझा एक टर्निंग पॉईंट झाला. त्याच्यानंतर मी कुठचीही भूमिका जरी करायची झाली तरी समोरच्याची भूमिका बघायचो, पण ती भूमिका मी कशा प्रकारे करायची आणि मी कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे मी वटवू शकतो याचा विचार मी स्वतः करून आजपर्यंत दशावतारात भूमिका करत आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे पाहत असताना त्याच्यातील चांगले गुण घेण्याचा जो प्रयत्न करताय किंवा दुसऱ्याकडून तुम्ही चांगलं शिकण्याचा प्रयत्न करताय, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे किंवा तुमच्यात शिकण्याची आवड ही आहे हे यातून दिसून येतं. एक जाता शेवटचा एक प्रश्न की आता लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनमध्ये दशावतार नाट्य मंडळ जी पूर्ण आर्थिक अडचणीमध्ये सापडली आणि खरं बहुतांशी कलाकार असे आहेत की अजूनही त्यांचा उदरनिर्वाह किंवा त्यांचं घर हे दशावतार कलेवर चालतं, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आता या कलेमध्ये आहात, एक युवक आहात, उदयोन्मुख कलाकार आहात. आता अजूनही काही नवीन कलाकार या कलेमध्ये किंवा नाट्य मंडळामध्ये यायला बघतायत किंवा दशावतारी नाट्य प्रयोग करायला बघतायत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की ही जी कला आहे ही एक छंद म्हणून जोपासायची, एक आपली लोककला आहे, कोकणातील एक महत्त्वाची कला आहे म्हणून तिला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा, की उदरनिर्वाहासाठी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावायचं, या संदर्भात जी नवोदित आहेत त्यांना कशा प्रकारचा सल्ला द्याल? तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की लॉकडाऊनमध्ये दशावतार कला बंद झाली होती, सगळे कलाकार घरी बसले होते. पण मी विशेष करून तुमच्या या सिंधुदुर्ग लाईव्हचे आभार मानेन, कारण घरी बसलेला कलाकार त्यांनी पुन्हा प्रत्येकाच्या घराघरात नेला. प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला, पण योग्य अशी क्लिअरिटी, योग्य असं ध्वनिमुद्रण, आवाज म्हणजे जो कलाकार काय बोलतोय हे प्रत्येक घरात बसलेल्या व्यक्तीला समजलं आणि त्याच्यामुळे जो काय आम्हाला मानधन मिळालं किंवा जो काही आपल्याला मदत मिळाली त्याच्याकरवी 1-2-3 दिवस का होईना पण त्या कलाकाराच्या घरातली चूल आनंदाने पेटली. तुम्ही आता हा विषय काढलात म्हणून एक लाईव्ह शो या सिंधुदुर्ग लाईव्हच्या, कोकणचं महाचॅनल आहे सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांमध्ये एक मनोरंजन होईल, घर बसल्या लोकांनाही बघता येईल नाटक आणि कुठेतरी 4 पैसे त्या कलाकाराला मिळतील आणि त्याचा उदरनिर्वाह, त्याचं घर चालेल, हा एकच प्रामाणिक उद्देश होता. यामध्ये अन्य कोणताही उद्देश नव्हता. मात्र लोकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी लाखो 10-10, 15-15 व्ह्युअर्स त्या एका नाटकाला, प्रयोगाला आपल्याला बघायला मिळेल यूट्यूबवर. असं असताना तो लाईव्ह जो परफॉर्मन्स होता किंवा लाईव्ह नाटकाचा हा पहिलाच तुमचा अनुभव असेल, तुम्हाला कसा भावला? एवढं चांगलं वाटलं, कारण जर आमचं सावंतवाडीत नाटक असलं तर सावंतवाडीत नाटक असल्यानंतर एकतर लांब लांब कुडाळ किंवा इकडे बांधा दोडामार इथपर्यंतचेच लोक यायचे. पण ज्यावेळी आम्ही शूट केलं आणि लाईव्ह आम्ही नाटक दाखवलं, परदेशातही बघितलं, अगदी दुबईवरून कमेंट येत होत्या. आमचे जे मित्र वगैरे आहेत कतारला वगैरे, तिकडनं आम्हाला फोन येत होते आणि अजून पण कधीही फोन येतात, आम्ही तुमचं ते सिंधुदुर्ग लाईव्हवरचं नाटक बघतोय. म्हणजे नाटकाच्या 3 तास सोडून सुद्धा जेव्हा लोकांच्या मनाला वाटेल किंवा आपल्या कलाकार पाहायचं आहे, फक्त सर्च करायचं आणि त्या कलाकाराचं नाव घालायचं, कलाकार आपल्याला समोर दिसतोय. त्याच्यामुळे वर्षाच्या 12ही महिने तो कलाकार लोकांच्या मोबाईल TV मध्ये फिक्स झालेला आहे. तुम्हाला मी विचारलेला प्रश्न की युवकांना काय तुम्ही सल्ला द्याल? मी एक युवकच आहे, दशावतार कलेकडे वळलेलो आहे, पण मी असं म्हणेन, माझा स्वतःचा अनुभव पण सांगेन तुम्हाला. पहिल्यांदा मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त दशावतारच करायचं हाच हेतू होता माझ्या मनात. त्याच्यानंतर मी 10वीतनं शाळा सोडली की फक्त दशावतार करायचं. जेव्हा पहिल्यांदा योग्य वाटलं, बरं वाटलं, कारण लहान होतो. पण जेव्हा जेव्हा जबाबदारी पडायला लागली अंगावर, जेव्हा डोक्यावर जबाबदारी पडायला लागली, तेव्हा समजलं दशावतार फक्त ही कला किंवा छंद याच दृष्टिकोनानं आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण दशावतारात समजा करिअर करायचं झालं किंवा दशावतार हे पॅशन म्हणून किंवा दशावतारावर आपलं उदरनिर्वाह करणार, दशावतारावर आपला संसार चालवणार असं जर का कोणी ठरवलं तर ते सहसा शक्य होत नाही. याला कारण म्हणजे आता आपला कोरोना आला. कोरोनाच्या महामारीमुळे 9 महिने दशावतार कला बंद होती. पण दशावतार कला बंद असल्यामुळे ज्यांचा उदरनिर्वाह फक्त दशावतार या एकाच कलेवर होता, त्या बिचाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. दुपारी जर का जेवलो तर रात्री काय जेवायचं असे वांदे झालेले होते. त्याच्यामुळे मी हात जोडून नवीन कलाकारांना एकच विनंती करतोय की दशावतार कला अगदी उत्कृष्ट आहे, त्या दशावतार कलेकडे प्रत्येक युवकाने वळलंच पाहिजे, कारण 21व्या शतकात या दशावताराला चांगले दिवस आलेले आहेत. पण दशावतार करत असताना एक दशावतार छंद म्हणून जोपासा
आणि स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःची नोकरी किंवा स्वतःचा जो काही कामधंदा असेल त्याला पहिल्यांदा प्राधान्य द्या आणि नंतरच दशावताराकडे वळा आणि कला म्हणून एक जोपासा. एक चांगला तुम्ही सल्ला दिलेला आहे या ठिकाणी. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या या सिंधुदुर्गचे माणिक मोती या चर्चेमध्ये माझ्यासोबत दशावतार नाट्य मंडळातील किंवा ज्यांच्यावर आता पूर्ण जबाबदारी आहे महापुरुष दशावतार नाट्य मंडळ, तर असे उदयोन्मुख युवा कलाकार आहेत जे गौरव शिर्के, ते आज या ठिकाणी सिंधुदुर्गचे माणिक मोती या चर्चासत्रामध्ये आले आणि आमच्याशी बातचीत करत असताना त्यांच्या मनातील जी सल्ला होता किंवा कलेबद्दलची जी प्रेम होतं ते त्यांनी बोलून दाखवलं. त्याचप्रमाणे कला ही कशी आपल्यामध्ये वाढत गेली किंवा ते आपल्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होत गेली याचे वेगवेगळे अनुभव सांगितले. बालपणापासून म्हणजे त्यांच्या घरातच नाट्यकला असल्यामुळे त्यांच्या रक्तातच नाटक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे वडिलांपासून आजोबांपासून आपल्याला कसे अनुभव आले हे त्यांच्याशी शेअर केले. नक्कीच आमच्या या दर्शकांना तुमच्या फॅननाही नक्की बघायला आवडलं असेल. आणि या सिंधुदुर्गचे माणिक मोती या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्याशी दिलखुलास अशी चर्चा केलीत. आपले कटू चांगले अनुभव आमचे शेअर केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून मी एवढीच सदिच्छा व्यक्त करेन की एक जसं मच्छिंद्र कांबळेंनी मालवणी साता समुद्रापार नेली, दशावतारी कलाही साता समुद्रापार गेलेली आहे, तसंच तुमचं महापुरुष नाट्यमंडळ जे आहे ते आणि तुम्ही ज्या ज्या भूमिका करताय त्या भूमिकेच्या माध्यमातून तुमची कला साता समुद्रापार जाओ. आणि आम्हाला अभिमान आहे की महापुरुष नाट्यमंडळ हे आमच्या सावंतवाडी तालुक्याचं आहे, सावंतवाडीतील आहे. त्यामुळे सावंतवाडीचंही इनडायरेक्टली कुठेतरी नाव एका वेगळ्या ठिकाणी वेगळ्या उंचीवर तुम्ही पोहोचवाल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.